कॅमेरा अँगल जय बिरसा, जय सेवा, जय भीम। मला उलगवलान एक साहित्य चळवळ या लाईव्हने आज मला निमंत्रित केले। डॉक्टर सखाराम डाकोरे साहेब यांना आणि त्यांचे सहकारी या सर्वांना मी धन्यवाद देतो। मला आजच्या या लाईव्ह वरती माझे आदिवासी साहित्य आणि सामाजिक चळवळ हा विषय मला देण्यात आलेला आहे। बांधवांनो, साहित्याचे वेगवेगळे प्रवाह असताना आदिवासी साहित्याची गरज आपल्याला का भासली हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे। मराठी साहित्य असेल, आंबेडकरी साहित्य असेल, जनवादी साहित्य असेल, कामगार साहित्य असेल, बहुजन साहित्य असेल, फुले अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे साहित्य असेल, हे सर्व साहित्य असताना आदिवासी साहित्याचा जन्म का झाला हे देखील आपल्याला शोधणं अतिशय महत्त्वाचं ठरतं। आदिवासी साहित्य हे अलीकडे जे आदिवासी साहित्यातील शिकून सवरून पुढे आलेली, चळवळीच्या जवळ गेलेली ही जी मंडळी आहे, यांनी हे आदिवासी साहित्य आपल्याच लोकांनी सुरू केलेलं आहे। या साहित्याचा मागोवा घेत असताना मग आदिवासी साहित्य याच्यापूर्वी नव्हतं का हा प्रश्न निर्माण होतो। तर देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आदिवासी साहित्य हे उपलब्ध होतं, कारण हे आदिवासी साहित्य आदिवासींच्या संस्कृतीमध्ये दडलेला एक भाग आहे, अविभाज्य असा भाग आहे। आणि म्हणून परंपरागत जे लोकसाहित्य आहे, आदिवासींचं जे लोकसाहित्य आहे, लोकगीत आहे, हे संपूर्ण आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या साहित्याचा लोकगीतातून, या संस्कृतीतून, म्हणजे हे साहित्य आपल्याला विवाह प्रसंगी निसर्गाची पूजा करत असताना अशा अनेक प्रसंगातून आदिवासींना जीवन जगत असताना याचे प्रवाह आपल्याला दिसून येतात। या आदिवासी साहित्याचे वेगवेगळे प्रवाह, वेगवेगळ्या भावना, विवाह पद्धतीच्या लग्नाच्या वेळेस भाऊ बहिणीचं प्रेम, आईचं प्रेम, घरातील एकमेकावर जीव टाकणं, म्हणजे कौटुंबिक
एक वात्सल्य हे देखील आपल्याला आदिवासींच्या गीतातून विवाहाच्या प्रसंगी मांडताना दिसून येतं. याचाच अर्थ आदिवासी साहित्य हे परंपरागत हजारो वर्षापासून चालत आलेलं साहित्य आहे आणि या साहित्याच्या कक्षा ह्या फार रुंदावलेल्या आहेत. कारण आदिवासीची एक बोली भाषा नाही, जवळपास आपल्या देशामध्ये 500-600 बोलीभाषा आहेत आदिवासींच्या आणि संपूर्ण जगामध्ये आदिवासींच्या 3000च्या जवळपास बोलीभाषा आहेत. ह्या बोलीभाषेतून जे आदिवासीचं साहित्य आहे ते त्या साहित्यातून ही जीवन जगणारी माणसं आहेत. ही माणसं दऱ्याखोऱ्यात, जंगल दऱ्याखोऱ्यात राहणारी ही माणसं, उघडी नागडी माणसं, पण त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आदिवासींच्या साहित्याचा प्रत्यय येतो, दिसून येतं. ते फार मोठ्या प्रमाणात असल्याचं. कारण नृत्य आणि संगीत आणि साहित्य हे त्यांच्या तोंडवळणी पडलेलं साहित्य, त्यांनी निर्माण केलेलं साहित्य, जे लिखित जरी नसेल तरी परंतु ते अफाट स्वरूपात साहित्य असलेलं आपल्याला दिसून येतं. अलीकडच्या आमच्या आदिवासी अभ्यासकांनी या अफाट साहित्याचा अभ्यास केला. डॉक्टर विनायक तुमराम यांनी आदिवासी साहित्यावर PhD केली. करत असताना ते निरनिराळ्या भागामध्ये त्यांनी जाऊन प्रत्यक्ष आदिवासींच्या मुलाखती घेतल्या. त्यांचे गीत, त्यांच्या गीतातून उमटणारे भाव हे संपूर्ण त्यांनी त्या PhDच्या शोध ग्रंथामध्ये नमूद केलं. आणि त्यांना आदिवासीच्या साहित्यावर PhD मिळाली. याचा अर्थ असा होतो की आदिवासीचं साहित्य हे जिवंत आहे, लिखित जरी नसलं तरी ते जिवंत स्वरूपाचं आहे की त्याच्यावरती PhD सुद्धा आमची माणसं झालेली आहेत. लोकसाहित्याचाही अभ्यास करणारी संजय लोकरे असतील, डॉक्टर तुकाराम रोंगटे असतील, माहेश्वरी गावित असतील, हे अनेक जण या लोकसाहित्याचा अभ्यास करण्यासाठी समोर आलेले आपल्याला दिसून येतात. 1979 भद्रावतीला डॉक्टर विनायक तुमराम यांनी एक आदिवासी साहित्याची सुरुवात केली असं आपण म्हणूया. हा जो प्रवाह आहे आदिवासी साहित्यिकाचा, हा आदिवासी साहित्यिकाचा प्रवाह हा उत्तेजित कसा झाला, लिहायला कसा लागला, तर इथली जी फुले आंबेडकरी चळवळ आहे, दलित साहित्याच्या नावाने जी 1960 नंतर जोमाने आपल्या देशामध्ये रुजवायला लागली होती, विशेषतः महाराष्ट्रामध्ये ती फार मोठी फोफवली. अनेक दया पवार, डॉक्टर यशवंत मनोहर, डॉक्टर गंगाधर पानतावणे, ढाले, अनेक दिग्गज त्यांचे साहित्यिक हे महाराष्ट्रातून समोर आलेले आपल्याला दिसून येतात. आणि या साहित्याची लाट आली, हे साहित्य सुरू झालं, आंबेडकरी साहित्य, ज्याला पूर्वीला आपण दलित साहित्य म्हणतो. आणि आपली शिक्षण घेऊन येणारी ही जी मंडळी आहे, या दलित साहित्याचा प्रभाव देखील आपल्या आदिवासी या अभ्यासकांवरती पडलेला आपल्याला दिसून येतो. फुले आणि मार्क्स यांचा अभ्यास करणारी काही मंडळी आपल्या आदिवासी साहित्यात निश्चितच आहेत. मग ती वारू सोनवणे असतील, त्यावेळचे नेताजी राजगडकर असतील, भुजंग मेश्राम असतील, ही सारी डॉक्टर विनायक तुमराम
तर आहेतच, ह्या साऱ्या मंडळींनी या साहित्याला समजून घेतलं. पुण्या मुंबईकडे नोकरीच्या दृष्टीने गेलेली काही आपली प्रभू राजगडकर वगैरे ही संपूर्ण मंडळी आहे. हे सर्व एक चिकित्सक मंडळी, डॉक्टर के.सी. पाडवी सुद्धा तो आपल्यातलं निश्चितच आहे. तर वडीला काही दिवसानंतर दुसरे जे साहित्य ही मार्क्स, फुले, आंबेडकर चळवळीच्या दिशेनं जाणाऱ्या तरुणांनी हे आदिवासी समोर आणले. या दुसऱ्या साहित्य मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर होतो. मित्र हो, हा साहित्य प्रवाह जो आपला सुरू झालेला आहे तो प्रवाह सुरू झालेला आहे. या प्रवाहामध्ये जे जे सामील झाले आहेत, जुने आणि नवे, या सर्व सारखं महत्व, फार मोठं महत्व या आदिवासी साहित्याच्या निर्मितीत आहे. की साहित्य म्हणून हा प्रवास बघ, आदिवासीतील गोंडी असेल, त्यांची पुस्तकं मोठ्या प्रमाणात निघालेली आहे. त्यांचे स्टॉल लागताना आपल्याला गोंडी भाषेची दिसतात. भिल्लांचं साहित्य आहे. भिल्ल साहित्यावरती अनेकांनी कविता, त्यांचे चरित्र, क्रांतिपुरुष चितारलेले आपल्याला दिसून येतं. महादेव कोळ्यांचं साहित्य डॉक्टर गोविंद गारे यांनी ठेवा उपलब्ध करून, तर ही सारी जी मंडळी आहे आणि याच्यामध्ये समाविष्ट झालेली आज तागायतची ही नवी जी पिढी आलेली आहे, या सर्वांचाच वाटा या आदिवासी साहित्यामध्ये लिखित स्वरूपात समोर आलेला आपल्याला येतो. आदिवासी साहित्यिकांची पुस्तक विद्यापीठाला सुद्धा आता अभ्यासक्रमामध्ये लागलेली आहे. त्यांना मानाचा दर्जा मिळतो आहे. तर या साहित्याच्या संबंधाने सांगायचं म्हणजे, आज मला जो विषय दिलेला आहे की माझे साहित्य अर्थात आदिवासी साहित्य आणि सामाजिक चळवळ, सामाजिक मुवमेंट, अशा प्रकारचा जो विषय आहे तो मला दिलेला आहे. आता या विषयावरती मी माझ्या पुस्तकावर प्रकाश टाकायचा. मी माझ्या पुस्तकावर प्रकाश टाकत असताना मी काही फार मोठा एक तत्ववेत्ता किंवा त्या अँगलनं ते मी माझ्याच पुस्तकावर प्रकाश टाकत नाही. तर कोणत्याही साहित्यिकाचं साहित्य असतं ते त्याचं वैयक्तिक साहित्य राहत नाही, हे समजून घ्यावं लागतं. कारण कोणताही साहित्यिक हा लिहित असताना समाजाचं भान ठेवून लिहितो. समाजाची चळवळ त्याच्या डोळ्यासमोर असतो. समाजाचं परिवर्तन कोणत्याही साहित्यिकाच्या डोळ्यासमोर सामाजिक परिवर्तन असल्याशिवाय तो पाऊल टाकत नाही किंवा लेखणी हातात घेत नाही. हे सारं भान शिकत असताना माझ्यामध्ये आलं आणि मी बघ त्या तरुणपणापासूनच हे साहित्य लिहायला लागलो. मी कविता लिहित असताना कविता मला सापडत नव्हती. एक कविता मी 4-4 वेळा लिहून मग तिला चुरगळून टाकायचो, पुन्हा लिहायचं. माझं समाधान होत नव्हतं. कारण कवितेचा प्रकार असा आहे की
ती हृदयातून आली पाहिजे, त्या कवितेची बांधणी झाली पाहिजे, शब्दांचे वलय उमटले पाहिजेत, ह्या साऱ्या गोष्टी साधून आल्या पाहिजेत, तरच कविताचा बांध हा बांधला जातो. कवितेचा विषय, आशय हे सारं त्या कवितेमध्ये उमटलं पाहिजे. म्हणून कविता ही जन्म घेत असताना ती वैचारिकतेच्या, सामाजिकतेच्या निश्चितच समोर जाते. ती कधी प्रवारी असते, कधी ती भावना प्रधान असते, कधी ती दुःख व्यक्त करते, तर कधी ती शौर्याचे गोडवे गाते. आणि मी ह्या कविता लिहायला लागलो. ह्या कवितेच्या माध्यमातून माझे 2 कविता संग्रह निघालेत. त्यापैकी माझा पाखरा हा कविता संग्रह रामदयाल मुंडा, पिचड साहेब, दशरथ मडावी, माहेश्वरी गावित, जे नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये वाहरूजी सोनवणे, दीपक वळवी प्राध्यापक, ह्या साऱ्या मंडळीच्या, शंकर बळी, ह्या साऱ्या मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा माझा पाखरा हा कविता संग्रह निर्माण झाला. या कविता संग्रहामध्ये ज्या मी कविता लिहिल्या त्याच कविता ह्या आदिवासी समाजाच्या समस्या मांडणाऱ्या कविता. त्याच्यातील बिरसा नावाची जी कविता आहे, ही बिरसा कविता औरंगाबाद विद्यापीठाला 2014 साली अभ्यासक्रमात लागली. आणि मला अगदी अलीकडे प्राध्यापक कोणीतरी खोडेवाडा आहेत, त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर, तुम्हाला तुमची कविता औरंगाबाद विद्यापीठात अभ्यासक्रमात आहे, तुम्हाला माहीत आहे का? मी त्यांना सांगितलं की मला माहीत नाही आहे, ही कविता लागली असेल. आणि माझ्या माघारी जर ती कविता मला माहीत नसताना जर त्या ठिकाणी विद्यापीठाला BA सेकंडरीच्या अभ्यासक्रमाला लावण्यात जर आली तर मी त्यांना धन्यवादच देतो. कारण माझ्या या कवितेची त्यांनी दखल घेतली आणि मग त्यांनी मला त्या व्हॉट्सअपवरती साहित्यधारा ह्या पुस्तकाचं छायाचित्र मला पाठवलं, काही पानं पाठवली त्याच्यात व्हॉट्सअपवरती. तर ती अभ्यासक्रमाला लागली. ती माझी ही बिरसा कविता वाचून दाखवतो तुम्हाला. बिरसा तुझा विद्रोह. बिरसा तुझा विद्रोह लंगोटी नेसलेल्या आदिमांच्या स्वातंत्र्यासाठी. बिरसा तुझा विद्रोह लंगोटी नेसलेल्या आदिमांच्या स्वातंत्र्यासाठी. मनूच्या व्यवस्थेनं उघडी माणसं चालली अनवाणी पायानं. मनूच्या व्यवस्थेनं उघडी माणसं चालली अनवाणी पायानं. डोक्यावर छत्री न घेता भाजली रखरखत्या उन्हानं. आदिवांच्या जिंदगीवर घाला. जंगलामध्ये अंधार कसा दाटून आला. आदिवांच्या जिंदगीवर घाला. जंगलामध्ये कसा अंधार दाटून आला. तू खेचत गेलास तिरकामट्यांचा दोर, पेटत गेलास घनघोर. तू खेचत गेलास तिरकामट्यांचा दोर, पेटत गेलास घनघोर. तुझी डरकाळी माझ्यावर तुम्ही काय पहारा करताय. बिरसा इंग्रजावरती गरजलाय. तुझी डरकाळी माझ्यावर तुम्ही काय पहारा करताय.
मी छिन्न विच्छिन्न करून टाकीन, या पृथ्वीलाही हलवून टाकीन माझ्या माणसांच्या मुक्तीसाठी. बिरसाचं आंदोलन, तळहातावर आपले प्राण घेऊन हा लढवय्या बिरसा जो या देशासाठी लढला, म्हणून हा बिरसाचा केवळ विद्रोह नव्हता. बिरसाचं हे जे उलगुलान होतं, हे उलगुलान आदिवास्यांच्या आणि आदिवास्यांच्या बरोबर या देशातल्या प्रत्येक माणसाचं उलगुलान होतं. त्यांच्या स्वातंत्र्याचं उलगुलान होतं. आणि हे उलगुलान एवढं तीव्र होतं की इंग्रजांची गुलामगिरी आदिवासींनी मान्य केली नव्हती. तशीही इंग्रजांची गुलामगिरी ज्या ज्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासी राहतात, त्या त्या ठिकाणी आदिवासींनी इंग्रजांची गुलामगिरी मान्य केलेली आपल्याला दिसून येत नाही. कारण इंग्रज जे लगान वसूल करत होतं, ते लगान मग शेतीतलं अन्न असेल, अनाज असेल, जे लगान वसूल करत होतं, ते लगान देण्यास जर कोणी विरोध केला असेल, लगान देण्यास विरोध करणं म्हणजे त्यांनी लादलेला कर स्वीकारण्यास विरोध करणे, याचाच अर्थ इंग्रजांची सत्ता ही मान्य न करणे, अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. हे समजून घेण्यासारखं आहे. तू पेटवला जंगलात गुलाम झालेल्या माणसांचा महासंग्राम, आणि उठून उभे झाले भुकेल्या जीवांचे हाडांचे सापळे. बिरसा बिरसा प्रत्येक दगडावर तुझेच नाव, शोधतो तुझे जंगलातले गाव. बिरसा प्रत्येक दगडावर तुझेच नाव, शोधतो तुझे जंगलातले गाव. तडपणाऱ्या जीवांचे हे रान, तडपणाऱ्या जीवांचे हे रान. पुन्हा एकदा उलगुलान, पुन्हा एकदा उलगुलान. ह्या ज्या कविता आहेत, आदिमांच्या स्वातंत्र्याचं गुणगान करणाऱ्या, आदिमांचं स्वातंत्र्य मागणाऱ्या, गुलामी प्रवृत्तीला ठोकरून देणाऱ्या, त्यासाठी युद्ध करणाऱ्या, त्यासाठी लढणाऱ्या, त्यासाठी संघर्ष करणाऱ्या ह्या आदिवासींच्या कविता ह्या जन्मास आलेल्या आपल्याला दिसून येतात. मित्रहो, आदिवासींची जी पुस्तकं निघाली, मग एवढ्या मोठ्या प्रमाणात आता आदिवासींचं साहित्य समोर येतो आहे. पुस्तकांचे आदिवासींचे स्टॉल लागत आहे. तरी परंतु आदिवासी साहित्याला ज्या प्रमाणात उचलून धरायला पाहिजे, त्या प्रमाणात आपल्याला उचलून धरत असताना, आदिवासी साहित्यिकांना उचलून धरत असताना आपल्याला दिसत नाही. आदिवासी साहित्यावरती अनेक मराठी साहित्यिकांच्या लेखकांनी त्यांच्या अनेक कादंबऱ्या, जैत्रे जयपासून तर अनेक कादंबऱ्या त्यांच्या आलेल्या आहेत. परंतु त्यांच्या कादंबऱ्या, त्यांचं जे लिखाण आहे, त्याला फार मोठे प्रसिद्धी मिळालेली आपल्याला दिसून येतं. परंतु आमच्या आदिवासी साहित्यिकांनी लिहिलेल्या पुस्तकांना प्रसिद्धी का मिळत नाही, हा तुमच्या आमच्या साहित्यिकासमोर असलेला प्रश्न आहे. मग आमचे हे जे आदिवासी साहित्य आहे, हे साहित्य चोहोबाजूंनी विचार करणारं साहित्य, मानवी विचार करणारं साहित्य आहे. हे साहित्य अंधश्रद्धेचा पाठपुरावा करणारं साहित्य नाही. हे साहित्य, आदिवासींचं साहित्य ही धर्म वेडपणा असलेलं साहित्य नाही. हे साहित्य निसर्गातला विज्ञानवाद झोपणारं आदिवासींचं साहित्य आहे. हे साहित्य
भुकेल्या माणसासाठी लढणाऱ्या माणसांच्या व्यथांचं साहित्य आहे. त्यांचं दुःख, त्यांचं सुख दुःख मांडणारं हे साहित्य, आदिवासींच्या क्रांतिकारकांच्या कहाण्या सांगणारी, त्यांची वीरता समोर आणणारं साहित्य आहे. हे साहित्य आदिवासींच्या अस्मिता शोधणारं साहित्य आहे. अनेक अर्थानं या साहित्याला केवळ आदिवासी साहित्यिकांनी वाचू नव्हे, तर देशातल्या आणि जगातल्या माणसांनी आदिवासी साहित्यिकाचा विचार करावा. कारण या साहित्यातले मानवी प्रवाह एवढे प्रबळ आहेत, ते कुठे धर्मव्यवस्थेमध्ये अडकून पडत नाहीत. पहिली बाब सर्वात महत्वाची जर कोणती असेल तर त्याचा प्रवाह हा निखळ पाण्यासारखा खळखळ वाहणारा विज्ञानवादी आहे. हे तुम्ही आम्ही समजून घ्यायला पाहिजे. एवढं सारं असताना पासून का वंचित आहोत? एक तर आम्हाला भाष्यकार मिळाले नाही, आमच्या साहित्याची समीक्षा करणारे मिळाले नाहीत, आमच्या साहित्याची प्रसिद्धी करून देणारा मीडिया आमच्यापासून दूर आहे. त्यामुळे आमचं साहित्य येत असून देखील आम्ही वंचित असलेले दिसून येत. काही समीक्षक बोटावर मोजणे इतके की ज्यांना आपल्या साहित्याविषयी आपुलकी वाटते. त्यामध्ये डॉक्टर श्रीपाल सबनीस आहे. यांनी अनेकांच्या साहित्य, माझ्या साहित्यावर त्यांचा एक शब्दही त्यांच्या या अलीकडच्या पुस्तकात आला नाही असं मला कळलं, परंतु त्याची मला खंत नाही. माझ्या माणसांच्या अनेक साहित्यिकांना त्यांनी उजाळा मिळवून दिलेला आहे. त्याच्यावर त्यांनी समीक्षात्मक एक पुस्तक काढलेलं आहे की ज्यामध्ये अनेक साहित्यिक आरू सोनवणे असतील, विनायक तुमराम असतील, माधव सरकुंडे असतील, अनेक साहित्यिकांवरती त्यांनी, रोंगटे सर असतील, या सर्व साहित्यिकावरती त्यांनी प्रकाश टाकलेला. फार कमी समीक्षक आहेत साहित्याची आपुलकीने नोंद घेणारे. डॉक्टर वाल्हेकर, मी त्यांचं नाव आवर्जून घेईल, त्यांनी मराठी खंड 7 मध्ये माझ्या आकांतची नोंद घेतलेली आहे. आकांत आणि टाहो या दोन्ही कादंबरीवरती डॉक्टर वाल्हेकर यांनी नोंद घेतली आहे. आणि ते आपुलकीने या आदिवासी साहित्याचा अभ्यास करून एक समीक्षक म्हणून माझ्याच नव्हे तर अनेक आदिवासी लेखकांच्या पुस्तकावर आपल्या संग्रहिती सारी पुस्तकं ठेवून त्याच्यावर त्यांनी समीक्षा लिहिलेल्या आहेत. आंबेडकरी साहित्यातील डॉक्टर यशवंत मनोहर यांचं नाव मी आवर्जून याच्यासाठी घेतो की त्यांच्या आंबेडकरी मराठी साहित्य म्हणून जे फार मोठा ग्रंथ आहे, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरच्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्यांचा त्यांनी जो आढावा घेतला, त्या आढाव्यामध्ये माझे आकांत हे आत्मकथन आणि टाहो या कादंबरीवर त्यांनी फार चिकित्सकाचा प्रकाश टाकलेला आहे आपुलकीनं. ही पुस्तकं त्यांनी मला मागून घेतली होती की तुमच्या पुस्तकावरती मला या ग्रंथामध्ये समावेश करायचा आहे, आणि मी त्यांना पाठवली आणि त्यांनी आपुलकीने माझ्या या दोन्ही पुस्तकावर त्यांनी त्यांच्या या ग्रंथात दखल घेतलेली आहे. अर्थात ही दखल माधव सरकुंडे, विनायक तुमराम, वारू सोने यांची सुद्धा त्या पुस्तकामध्ये दखल घेण्यात आलेली आहे. यशवंत मनोहर, डॉक्टर यशवंत मनोहर म्हणजे ह्या दलित साहित्यातील जो किंवा आंबेडकरी साहित्यातील जे काही मुखंड आहेत किंवा साहित्याचं नेतृत्व करणारे आहेत, त्यांनी आदिवासीच्या साहित्यिकावरती प्रेम केलेलं आपल्याला दिसून येतं. की डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी भुजंग मेश्राम यांना एका अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केलेलं होतं.
भुजंग बेसराम यांना अस्मितादर्श पुरस्कार मिळाला. तोच पुरस्कार माझ्या आकांत या पुस्तकास मला 1998ला मला प्राप्त झाला. माझं हे आकांत हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे की ज्या पुस्तकामुळे मला एक आकांतकार म्हणून एक या पुस्तकामुळे नावलौकिक मिळालेला आहे. मित्रहो, माझं हे आकांत आत्मकथन 2011 ते 2017-18 पर्यंत म्हणजे 2 सत्रामध्ये पुणे विद्यापीठाला हे आकांत अभ्यासक्रमात होतं. त्याही वेळेस मला असा प्रत्यय आला की मला 2017ला कळलं की हे अभ्यासक्रमात आहे. एक विद्यार्थी त्याचा मला फोन आला की मला आकांतवर MPhil करायचं आहे आणि तुम्ही मला आकांत पाठवा. तर मी त्याला असं बोललो सहज की माझा आकांत तुम्हाला कसं काय समजलं. तर त्यांनी सांगितलं की इथे विद्यापीठामध्ये, पुणे विद्यापीठामध्ये ते अभ्यासक्रमात आहे आणि डॉक्टर जाधव मराठीचे प्राध्यापक ते तुमचं पुस्तक पुणे विद्यापीठात शिकवतात अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. मग मी त्यांना जाधव सरांचा फोन नंबर मागितला. मी जाधव सरांशी बोललो आणि नंतर मग रोंगटे सरांनी तुमचं पुस्तक या ठिकाणी अभ्यासक्रमात आहे म्हणून मला आदेश पाठवला. म्हणजे आकांत हे माझं परस्पर जर विद्यापीठ लावत असेल ते म्हणजे तेवढं ते वाचनामध्ये ते उतरलेलं आहे. लोकांना ते आवडणारं असं ठरलेलं आहे. जे 2011ला लागतं आणि 2017ला मला माहित होतं मी त्या भार मानले. आता हा जो आकांत आहे, हा आकांत मी साधारणतः 42 वर्षाचा माझं वय झालं असेल त्यावेळेस मी लिहिलेलं हे पुस्तक आहे. 1997ला हे आकांत प्रसिद्ध झालं. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनात हे आकांत प्रकाशित करण्यात आलं. हे आकांत या प्रकाशनाच्या वेळेस हे प्रकाशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खाजगी सचिव, स्वीय सचिव नानकचंदजी रत्तू, बघा, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या वेळेस दिल्लीला त्यांच्या घरी त्या ठिकाणी ते टेप वगैरे लावली आणि ते मग शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी होते ते नानकचंदजी रत्तू. सर्व गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा संवाद व्हायचा. त्यांच्या हस्ते आकांत हे पुस्तक डॉक्टर गंगाधर पानतावणे ही सारी दिग्गज मंडळी होती, त्यांच्या हस्ते अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनात 1997 साली प्रकाशित झालं. आणि 1997 झाल्यानंतर 1998ला लगेच मला अस्मितादर्श साहित्य पुरस्कार या आकांतला मिळाला. या आकांत पुस्तकात माझ्या वारसदारांनी, समाजाने, माझ्या समाजाच्या गावोगावच्या लोकांनी जीवन कसं जगलं, या जीवनातून आम्हाला परिवर्तन कसं करायचं आहे, कसे लढे उभारायचं आहे, या सर्वाचा मी या आकांतच्या रूपाने वेध घेतलेला आहे. माझं हे शेवटचं आकांतच्या शेवटच्या पानावरचं हे जे विधान आहे लिहिलेलं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी वाचून दाखवतो. एकीकडे माझ्या नात्या गोत्यातील माझा बा, माय, बहीण, मोहल्ल्यातील जुनी जाणती कष्ट करणारे माणसं ह्या समस्येत मला कायमची सोडून गेली. काही ह्या समस्येत मोठ्या संख्येने जगत आहेत.
कुपोषणानं उपाशी मरत आहेत. मला नुसता अंधार दिसतो. मी किती घाव सोसू. कारण हे जीवन जगत असताना हे जीवन वैयक्तिक राहत नाही. अभ्यासकांचं, चिंतकाचं. हे अत्यंत लक्षात घेण्यासारखी बाब आहे. मला केवळ माझ्या स्वार्थासाठी जीवन जगायचं नाही, तर माझी जी वंचित असलेली नाती गोती आहेत ती जोपासायची आहे. वंचित असलेला समाज जोपासायचा आहे. या सर्वांना घेऊन मला पुढे जायचं आहे. मी किती घाव सोसू. मला आता बंड करीत पुढे जायचे आहे. आंदोलन करीत राहायचे आहे. मी आयुष्यभर लढत राहीन. भर उन्हात डोक्यावर सूर्य यावा आणि त्याने आग होऊन तळपावे. त्याची किरणही डोळ्याने दिसू नये. तसे माझे आयुष्यही मध्यान्हावर येऊन ठेपली. 40 ओलांडली काट्याकुट्याचा प्रवास. अडचणीचे रस्ते, कड्या कपारी, रानोमाळ, डोंगर ओलांडीत येथपर्यंत आलो. लहानपणचे बालपण हातचे निष्ठून गेले. या बालपणाच्या व्यथा या पुस्तकात मी चितारलेल्या आहेत. लहानपणी मी 3ऱ्या-4थ्या वर्गात असताना मास्तरनी सांगितलं की युनिफॉर्म घेऊन ये. 15 ऑगस्टच्या दिवशी या देशाचा स्वातंत्र्य दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. मी मायाला म्हटलं की मला स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी कपडे सांगितले आहेत शिक्षकांनी, माझ्या मास्तरनी. मला घेऊन दे. पण मजुरीवरचा, तळहातावरचा माझ्या आईवडिलांचा संसार, ती मला कशी काय कपडे घेऊन देणार. आणि ती मला म्हणाली की अरे 2 वेळचं जेवण आपल्याला मिळते, त्यातच धन्यता मान बेटा. मी आता तुला वेळेवर कुठून कपडे आणून देऊ. आणि मला आता कपडे भेटणार नाहीत म्हणून मी खूप मूळमूळ रडायला लागलो. तसंच झोपी गेलो आणि आईनं रागारागानं मला मारलं. काडीचे वळ माझ्या पाठीवर लाल सरवून उमटले. तिचाही त्रागा होता की या संसाराची उडाताण आम्ही एवढा करतो, हा पोरगा एवढा हट्ट करतो आहे. मला असं वाटत होतं की सर्व मुलासारखं मलाही सुद्धा युनिफॉर्म मिळावा. मी सुद्धा शाळेत हा ड्रेस घालून जावा. या देशाचा स्वातंत्र्य सण करण्यात मी ऐटीत गेलो पाहिजे, युनिफॉर्म मध्ये गेलो पाहिजे. हे माझे बालपणाचे त्यावेळेचे आधी मला ते आठवण आल्यानंतर या पुस्तकामध्ये मी ते नमूद केलेला आहे तो प्रसंग. नंतर मला तिनं वेळ झाला जेवणाचा, संध्याकाळचा. चिमणीचा दिवा तिने लावला आणि मला जेवणासाठी उठवलं तिनं. माझ्या पाठीवर लाल काडीचे वळ उमटून होते. ती मूळमूळ रडायला लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. तिचे ते ओघळणारे अश्रू माझ्या पाठीवर, त्याला लालसर झालेल्या वळावर त्या अश्रूंचे थेंब पडत होते. चटणी आणि भाकर तिनं माझ्या समोर केली. खा बाबा, आपली गरिबाची जिंदगी अशीच आहे, कष्टाची जिंदगी आहे, इमानदारीची जिंदगी आहे. आपल्याजवळ कुठून पैसा येणार. आणि मग मी ती चटणी भाकर खाऊन तसाच झोपी गेलो. माझे जुने कपडे मायनं धुतले, ते कुपाट्यावरती वाळू घातले. हा प्रसंग मी याच्यासाठी सांगतो, कळवळून येतं ही आदिवासींची ही परिस्थिती पाहिल्यानंतर. दुसऱ्या दिवशी ते कुपाट्यावरचे अर्ध ओले कपडे, त्याला गुंड्या नाही बरोबर, त्या शर्टला, याला त्या पॅन्टला, हाफ पॅन्टला, ते कसे तरी घालून मी गेलो. ते आणि सर्व पोरं रांगेत उभे राहिले झेंड्याच्या समोर. मला मास्तरनी, त्यांची नजर माझ्यावर पडली आणि त्यांनी मला म्हटलं की बाबा, तू रांगीच्या बाहेर हो. तू युनिफॉर्म मध्ये आलेला नाहीस. तू कपडे घालून, नवीन कपडे घालून युनिफॉर्म मध्ये आलेला नाहीस. तू लायकीचा नाही आहेस.
आणि मी सरांच्या मास्तरच्या आदेशानं बाहेर पडलो. मूळमूळ रडायला लागलो. एक एक पोरग माझ्यासमोरून जात होतं. हे हिंदुस्तान अशा प्रकारचे गीत गात होते, घोषणा करत होते. त्यांचा उत्साह देशाच्या प्रती असलेला त्या घोषणेतून उमटत होता. आणि मी त्यांच्या जाणाऱ्या रांगेकडे पाहून, त्या फळकलेल्या तिरंगाकडे पाहून मी प्रभात फेरीत फिरू शकत नाही. माझे कपडे लायकीचे नाहीत, माझी गरिबी लायकीची नाही. मी या देशाच्या स्वातंत्र्याचा सण साजरा करू शकत नाही. हे सारं पाहून मी रडत होतो. हा सत्य प्रसंग आहे. डोळ्यात आसू येतात. ह्या भोगलेल्या जीवांचा जो आकांत आहे, हा आकांत केवळ हा बाबुराव मडावीचा नाही. घरात माझ्यासारखी जी मुलं आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, गरिबीनं पोळलेली आहेत, जिकडे तिकडे गरिबी आहे, कामगारांची, मजुरांची पोरं ही वंचित आहेत, झोपड्यात राहणारी ही मुलं उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, उच्च दर्जाचं शिक्षण घेऊ शकत नाही. कारण या देशामध्ये शिक्षणामध्ये सुद्धा असमानता आहे. इंग्रजीच्या चांगल्या उच्च शाळेमध्ये हजारो रुपयाचं डोनेशन देऊन आपली पोरं अशा शाळेमध्ये जाऊ शकत नाही. अनेक प्रश्न आहे. या प्रश्नाला हात घालणारा हा प्रसंग, या देशाचं स्वातंत्र्य मागणारा हा बालपणाचा प्रसंग. आणि मग माझ्या हृदयामध्ये जे रुतलं, जी आसवं निघाली, जे माझं हृदय पिळवटून निघालं लहानपणी, त्याचा तो प्रसंग केवळ माझा राहत नाही, तर हा प्रसंग एक समष्टीचा प्रसंग बनतो. देशाचं स्वातंत्र्य मागण्याचा प्रसंग बनतो. म्हणून या आकांतमध्ये जे मी लिहिलेलं आहे ते अतिशय पोटतिडकीने लिहिलं. त्याच्यामुळेच आकांतवरती अनेकांनी पीएचडी केलेली आहे. पीएचडीच्या ग्रंथामध्ये प्राचार्य गणेश टाले, महिला महाविद्यालयाचे धामणगावचे, वर्धा जिल्ह्यातील प्राचार्य कानगावचे प्राचार्य फुलझेले, ह्या अशा सारख्या दिग्गज मंडळींनी त्यांच्या पीएचडीच्या शोध ग्रंथामध्ये या आकांचा समावेश केलेला. मित्र हो, अडचणीचे रस्ते, कड्या, कपारी, रानोमाळ, डोंगर ओलांडीत येथपर्यंत आलो. लहानपणचे बालपण हातचे निसटून गेले. मायची माया, बापाचे कष्ट पाहिले. दारिद्र्य उघड्या अंगावरून गेले. रडण्याचे उसासे पाहिले. डोळ्यातल्या आसवांची किंमत जाणली. कफलकांचे मरण मुठीत जीव धरून पाहिले. अनेक आघात झाले, पहाड कोसळले. हिमतीने आतळे भुकेनं ओरडले, त्याला दाबून ठेवले. सुन्न मरणाजवळ स्वतःला जागवत बसलो. मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरी लागायची होती. वशिलेबाजीनं नोकऱ्या लागत होत्या. माझा वशिला लागत नव्हता. मी बेकारीच्या अवस्थेत असताना काही दिवस मला बेकार राहावं लागले. आणि त्यामुळे मी खंती खोदायला मजुराबरोबर जात होतो. आणि शासनाची सुकडी ती टोपल्यात घेऊन ती खायची, गटगटा पाणी पियायचं. खंतीतली ग्रॅज्युएट झालेला तरुण खंतीतली माती उपसायचो. मजूर माझ्याकडे पाहायचे. ते म्हणायचे, अरे तू नाजूक आहे, तुझ्याच्यानं हे काम, पण पोटातली भूक, आर्थिक परिस्थिती, हे सारं मी शिक्षण घेतल्यानंतरही करायला लावायची. हे सारे अनुभव मी या आकांतमध्ये चितारलेले आहेत.
सुन्न मरणाजवळ स्वतःला जागवत बसलो, रडलो, दमलो, निराश झालो, हताश होऊन बसलो. पण हिमतीनं कैकदा उठलो. जगण्यातली हिंमत हारायची नसतेच. माणूस एकदाचा हताश झाला की त्याला क्रांती करता येत नाही. त्यासाठी मरणालाही जगवावं लागतं. माझ्या नैराश्यात गेलेल्या मनाला कैकदा मी जागविलं. हिंमत धरून थरथरत्या पायावर उभा झालो. समजून घ्या, माझ्या ह्या अंतःकरणातली, हृदयातली भाषा ही माझी नाही, मी म्हणून नाही, ही माझ्या समाजाची जी अवस्था आहे ती मी चितारलेली आहे. हिम्मत धरून थरथरत्या पायावर उभा झालो. हताश मशाली घेऊन, उपेक्षितांचे जत्ते घेऊन त्यांचे स्वातंत्र्य मागितले. मी अनेक मोर्चात गेलो, अनेक मोर्चे काढले. मी पारध्यांचा मोर्चा काढला यवतमाळच्या कलेक्टर ऑफिसवरती. कलेक्टर ऑफिसला माझ्या नेतृत्वाखाली मारुतराव सोळंके होते, वडर समाजाचे नेते, कम्युनिस्ट माइंडचे. आमच्या नेतृत्वाखाली कलेक्टर ऑफिसला, पूर्ण ऑफिसला घेराव दिला होता. 4-5 हजारांचा हा मोर्चा होता. आणि त्यांना त्या गावावरून हकलून देण्यात आलेले होते. घाटंजीच्या तालुक्यातील गावावरून त्यांना हकलून देण्यात आलेले होते. आणि ही सारी मंडळी, त्यांची घरदार तुटलेली, त्यांचं अतिक्रमण हटवलेली ही सारी मंडळी पारध्यांची 4-5 हजारांचा हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर घेराव टाकला. त्याचं मी नेतृत्व केलं. त्यावेळेचे कलेक्टर समजदार होते. आम्ही समस्या सांगितल्या त्यांना निवेदन देऊन की या माणसांनी राहायचं कुठं हे सांगा सर. कारण या देशाच्या संविधानावरती जे माणसं आहेत, प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या व्यवस्थेची तरतूद या संविधानामध्ये केलेली आहे. रोटी, कपडा, अन्न हे प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे. समानतेनं जीवन जगण्याचा अधिकार आहे. असं असताना आभाळाखालचं एक घर असू नये, एक छत असू नये राहण्यासाठी, त्यांना जागा असू नये आपले पावलं ठेवण्यासाठी, अशी जर अवस्था जर या देशामध्ये इथल्या माणसांची होत असेल तर इथलं प्रशासन, इथली व्यवस्था आणि इथले घटनेवरचे अधिकार हे सारे मिळायला पाहिजेत. असं कलेक्टरला त्या ठिकाणी निवेदन देताना मी त्यांच्याशी बोललो. कलेक्टर साहेब त्यावेळचे समजदार होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही रिकामी जागा शोधून काढा की जिथे तुम्हाला बसता येईल. आणि हाच आधार आम्हाला भेटला. आणि मग हे साधा पारध्यांचा मोर्चा, दिवसभर जो मोर्चा निघाला तो रात्रीला घरी 5 हजाराचा मोर्चा माझ्या घरी, माझ्या झोपडीच्या आजूबाजूच्या प्रांगणामध्ये हा मुक्कामाला होता. आणि दिवसभर झालेली जी व्हिडिओ कॅसेट आहेत ते मी त्यांना दाखवलं. संध्याकाळी भात आणि बेसन असं खाऊन ते सारे 5,000 पब्लिक माझ्या झोपडीसारख्या घरासमोर यवतमाळला सिव्हिल लाईनमध्ये ते झोपले होते. कारण माझंही घर हे अतिक्रमणातलं घर, याचा फार मोठा इतिहास आहे. माझ्या मोठ्या भावाने नोकरी सोडली. दादासाहेब मडावी फार मोठे नेते होते. त्यांनी नोकरी सोडली आणि नोकरी सोडल्यानंतर त्यांना ते जिल्हा परिषद शिक्षक होते. वसंतराव नाईकांनी त्यांना आमदारकीमध्ये उभं केलं, परंतु त्यामध्ये अपयश आलं. आणि मग नोकरी सोडल्यानंतर घरी खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, अशा अवस्थेमध्ये, आणि मला नुकतीच नोकरी लागली होती, त्यावेळेचं हे घर मग इथल्या तेही एक वेळ पाडलेलं होतं. मग इथल्या जनतेने मोर्चा काढला आणि या यवतमाळच्या जनतेने मोर्चा काढल्यानंतर की एका नेतृत्व करणाऱ्या माणसाला, म्हणजे मोठे भाऊ शरद पवारचे अत्यंत निकटचे होते,
माझ्या पुतणीच्या लग्नाला शरद पवार या ठिकाणी आमच्या घरी येऊन गेले. एवढे घनिष्ठ त्यांचे संबंध होते. ते त्यावेळेच्या समाजवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे माझे मोठे भाऊ सरचिटणीस होते. परंतु आम्ही गरिबीनं पोळलेलं असलो तरी सामाजिक विचारांना आम्ही लढे देत होतो. आणि त्यामुळे राजकारणात हा माणूस, नोकरी सोडून आलेला माणूस हा टिकून राहायला पाहिजे म्हणून या यवतमाळच्या जनतेनं हे घर आम्हाला कोणी टीनं दिले, कोणी लाकडं दिले, कोणी सिमेंट दिली. अशा प्रकारचं हे कच्च्या स्वरूपाचं घर जे आहे ते घर त्यावेळेस आम्हाला बांधून मिळलं. त्याच घरामध्ये मी आजही राहतो आहे. ज्या अतिक्रमणासाठी मी पडद्यांच्या अतिक्रमणासाठी लढा दिला, त्यांना राहायला जागा द्या म्हणून लढा दिला, ह्या लढा देणाऱ्या आमच्या आदिवासींच्या या नेतृत्व करणाऱ्या माणसालाही सुद्धा राहण्यासाठी पक्क घर नाही. ही विवंचना आहे. आमचे वारुजी सोनवणे लढा देतात पोटतिडकीनं. आयुष्यात लढायचं ते प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे लढायचं असतं. हे अशा प्रकारचे लढे दिले. आणि मग कलेक्टर साहेबांनी सांगितलं की पारध्यांना आपल्याला जमीन कुठे राहायची आहे ते शोधा तुम्ही, शासनाची जमीन. काठोडा नावाच्या आरणीजवळच्या त्या गावामध्ये ही सारी 100-200 घरांची वस्ती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्यांनी मग तिथे आजूबाजूला असलेली जी गावरान जमीन आहे त्या जमिनी 4-4, 5-5 एकर त्या जमिनी केल्या. आज ती जमीन 200-250 कोटी रुपये किमतीची नदीच्या काठची अशी काळीशार अशी जमीन त्या ठिकाणी ती वहिती आहे. हे करत असताना त्या पारध्यांनाही अतिशय त्रास झाला. त्यांना उपाशीपोटी जंगलात फिरून, एसटी मध्ये त्यांना भरून, अमरावतीच्या जेलमध्ये त्यांना डांबून टाकलं. काही दिवस त्यांना तिथं काढावं लागले. म्हणजे अजूनही ते त्या जमिनी ते वाहत आहेत. वनहक्क कायदा झाला, हे सर्व कायदे झाले असले तरी परंतु अजूनही आदिवासींच्या या वस्त्यांना की ज्यांना खरोखर जागा नाही राहिला, जे घाम गाळून शेती करायला तयार आहेत, त्यांच्या नावे अजूनही म्हणजे हे पट्टे करून द्यायला ची अवस्था या देशात आदिवासींची असलेला आपल्याला दिसून येतो. हिम्मत धरून थरथरत्या पायावर उभा झालो. हातात मशाली घेऊन, उपेक्षितांचे जत्ते घेऊन त्यांचे स्वातंत्र्य मागितले, मोर्चे काढले. माझा हा लढा एकाएकी कुणी समजू नये. माझ्या सोबतीला दारिद्र्यातली माणसं मला बळ देण्यासाठी धावून आलेली मी पाहिले आहेत. माझा लढा माझ्या 40 नंतर मी जास्तच आक्रमक करीत राहणार आहे. आज बाबूरावजी मडावी यांची पुण्यतिथी आहे. मी बाबूरावजी मडावी यांच्या तालमीत घडलेला एक कार्यकर्ता आहे. आम्ही पोट तिडकीनं त्यांच्यासोबत या आदिवासींच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे. जीवनात अजूनही आम्ही काही कमावलेलं नाही. स्वार्थानं कधी सामाजिक कार्याच्या आम्ही जवळ गेलेलो नाहीत. त्यामुळे आम्हाला आर्थिक वंचित परिस्थितीत जरी राहावं लागत असलं तरी त्यातही मला समाधान वाटतं. घाबरण्यापैकी मी मुळीच नाही. माझी झुंज मी सुरूच ठेवणार. माझा आकांत मी चौफेर उधळणार. आयुष्याची धूळधाण झाली आमच्या संसाराची. हृदयातील हाडांच्या भिंतीत आमचा आवाज बंद करून ठेवला होता. आता कुठे मी कुलूप तोडले आहे. माझा आवाज वंचित समाजाची समता मागण्यासाठी पळत सुटला आहे. पूर्वेकडच्या फुटणाऱ्या तांबड्यातून भडकणाऱ्या सूर्याप्रमाणे माझ्या अंगाची लाहीलाई होते आणि मी नुसताच भान हरवून वैतागलेल्या अवस्थेत या समाज व्यवस्थेकडे पाहत राहतो. अनेक चळवळीचे धागे या माझ्या आकांतमध्ये आलेले आहेत. माझी पत्नी सुनंदा मडावी ही नगरसेविका म्हणून या सिव्हिल लाईन मध्ये निवडून आली यवतमाळच्या. आणि काही दिवसातच
मी राहत असलेल्या रेल्वे स्टेशनच्या जवळची झोपडपट्टी पाडण्यात आली. 400-500 लोकांचा ताफा, लहान लहान मुलं, ती ओरडत आली, बाया रडत होती. त्यांचा आकांत पावल्या जात नव्हता. त्यांना घेऊन कलेक्टर ऑफिसला दुसऱ्या दिवशी रात्रीला आम्ही दोघेही जेवलो नाही आणि दुसऱ्या दिवशी रात्रभर आम्हाला झोप लागली नाही. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कलेक्टर ऑफिसला 400-500 लोक घेऊन त्या ठिकाणी उपोषणाला बसलो. त्या झोपडपट्टीत मी गेल्यानंतर ही झोपडीतली माणसं ऐश्वर्यात राहणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या घरासमोर नको आहेत, ती शोभिवंत दिसत नाही. बगीच्याजवळ ही माणसं शोभिवंत दिसत नाही. ही माणसं सिमेंट काँक्रीटच्या वस्तीजवळ राहायच्या लायकीची नाही. त्याच्यामुळे आपली वस्ती आपली कॉलनी मार खाते. अनेक अर्थानं त्यांना त्या ठिकाणावरून हटवण्यात आलेलं होतं. बघा, पाल टाकून राहणारी त्या ठिकाणची माणसं, घर म्हणून असं काही नव्हतंच, पण अतिक्रमणात ही मोठी झोपडपट्टी पाडण्यात आली. त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर अस्ताव्यस्त ते पडलेले होते. पिठाचे उंडे, लाईन गेली आहे. लाईट गेली आहे. लाईटचा प्रॉब्लेम आहे. पिठाचे गुंडे पोलिसांच्या बुटाच्या टाचेखाली तुडवलेले. त्या ठिकाणी काही कुत्री, 1-2 अशा घराघरातली जी कुत्री आहे ती मला त्या अस्ताव्यस्त जागेमध्ये पडलेली दिसली. आणि या कुत्र्यांना सुद्धा संवेदना किती आहे बघा. प्राणी ज्याला बोलता येत नाही, ते कुत्रे निश्चित पडलेले होते. त्यांच्याजवळ भाकर होते, पण त्या भाकरीच्या तुकड्याला तोंड लावत नव्हते. अशा अवस्थेमध्ये ते कुत्रे त्या ठिकाणी पडलेले मी पाहिले. म्हणजे माणसाचं दुःख जनावर जाणून घेतात, कुत्री जाणून घेतात, परंतु माणसाचं दुःख, त्यांच्या समस्या ही माणसं जाणून घेत नाहीत. उलट त्यांची राहण्याची व्यवस्था नाही, यांना कोणत्याही प्रकारचा आसरा नाही. अशा अवस्थेत त्यांची राहण्याची ठिकाणं उद्ध्वस्त करून टाकतात. ही जी असमानता आहे, ह्या साऱ्या समस्या आहेत, या साऱ्या समस्येच्या विरोधात मी लढा देऊन उपोषणाला बसलो, समोर आलो आहे. अनेक समस्या आहेत समाजातल्या. ह्या आदिवासींच्या समस्येबरोबरच इतर मागासवर्गीय आहे, मग मातंग समाज असेल, चांभार समाज असेल, आमचा आंबेडकरी समाज असेल, वडर समाज असेल, जे वंचित आहे, या साऱ्या समाजाच्या एक आदिवासीतील साहित्यिक आणि चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही तिकडे वावरत गेलो आहे.
पूर्वेकडच्या फुटणाऱ्या तांबड्यातून भडकणाऱ्या सूर्याप्रमाणे माझ्या अंगाची लाही लाही होती आणि मी नुसताच भान हरवून वैतागलेल्या अवस्थेत या समाज व्यवस्थेकडे पाहत राहत. याच्यातला एक मोर्चा मला आठवण ठेवण्यासारखा असा आहे की ग्रामपंचायत निवडून आल्यानंतर त्या पक्षाचा झेंडा लावता येतो की नाही हा प्रश्न आणि त्याच्यातून मागासवर्गीय आणि तिथल्या गावच्या लोकांमध्ये एक संघर्ष निर्माण झाला. मी त्यावेळेस समाज क्रांती आघाडीचा या जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून होतो. ॲडव्होकेट मुकुंद खैरे हे त्या संघटनेचे अध्यक्ष होते आणि या संघर्षामध्ये त्या ठिकाणी खैरी नावाच्या एका गावाला दंगल झाली आणि त्या गावाला कर्फ्यू लागला. तिथे पोलीस आले, तिथे गोळीबार झाला. 6 फैरी पोलिसांनी हवेत झाडल्या. पोलिसांच्या गाड्याही काही लोकांनी विहिरीत जिकडे तिकडे फेकपाक केल्या. ते वातावरण त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आणि काहीच दिवसांनी तिथल्या लोकांनी, मागासवर्गीय लोक, तिथल्या लोकांनी आम्हाला न्याय मिळावा म्हणून इथल्या कलेक्टर ऑफिसला जो मोर्चा काढला त्या मोर्चाचं नेतृत्व माझ्याकडे आलं. वरून धमक्या यायच्या SP ऑफिसला की हा मोर्चा निघाला नाही पाहिजे म्हणून आणि मला मग रात्रभर मला त्या मोर्चाची परवानगी मिळालीच नाही. SPचं DYSPचं त्यावेळेस बोडके साहेब DYSP होते, मोगे साहेबांचे नातेवाईक बोडके साहेब DYSP होते. ते मला म्हणाले गोळीबार झाल्यानंतर कसा काय हा निर्णय घेता तुम्ही, वातावरण चांगलं नाही आहे आणि त्या पक्षाकडून हे येतात की हा मोर्चा तुम्ही रद्द करायला सांगा म्हणून. मी म्हटलं की ह्या मोर्चामध्ये काही फार मोठं हे नाही आहे, काही न्याय मागण्यासाठी हा मोर्चा निघत आहे आणि तो त्या विचार करावा आणि न्याय द्यावा यासाठी मोर्चा आहे. त्यांनी मला रात्री बोलावलं. नंतर दुसरी दिवशी 11 वाजेपर्यंत मला त्या ऑफिसमध्ये बोलावलं, पण मोर्चाची काही परवानगी देत नव्हते. मग ते म्हणत होते की तुमच्या जबाबदारीवर तुम्ही काय करायचं ते करा. मी लिहून दिलं त्यांना, मी माझ्या जबाबदारीवर मोर्चा काढत आहो. आणि त्या मोर्चाची गंभीरता अशी होती की 10-12 ठाण्याचे ठाणेदार, संपूर्ण तालुक्याचे ठाणेदार या ठिकाणी बोलावण्यात आलेले होते. वातावरण असं तंग झालेलं होतं आणि या तंग वातावरणामध्ये कर्फ्यू सारखं वातावरण होतं. रस्ते बंद करण्यात आले होते जिकडचे तिकडचे. आणि अशा वातावरणामध्ये मी या ठिकाणी मोर्चा काढला, कारण हा अतिशय गोळीबार झाल्यानंतर संवेदनशील असा मोर्चा होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व मी स्वतः केलं होतं. आणि त्यावेळेस मी बोललो, हे पोलीस डिपार्टमेंट आहे, हे पोलीस डिपार्टमेंट आमचं आहे. याच्या पोलीस आणि सैनिक या देशाचे रक्षण करते आणि पोलिसामध्ये असलेला जो पोलीस वर्ग आहे तो गरिबीतून समोर आलेला आहे. ती आमचीच माणसं आहे, ती आमची रक्षण करणारी आहे, ती आमच्या विरोधात राहू शकत नाही. आणि म्हणून संविधानाच्या हक्काप्रमाणे हे सारं व्हावं, हे माझे मोर्चातलं भाषण. अशा प्रकारे मी या मोर्चामध्ये, संवेदनशील मोर्चाचं मी नेतृत्व केलं होतं. बाबुरावजी मडवी साहेबांच्या बरोबर अनेक अधिवेशनामध्ये, मोर्चामध्ये आम्ही सहभाग घेत होतो. गावगावची माणसं डफळे घेऊन वाजवत न्यायची, वातावरण निर्मिती करायची आपली आदिवासी माणसं. या ठिकाणी यवतमाळला त्यावेळेस मीटिंगा होत होत्या. माझा मित्र यशवंत नैताम, त्याच्यानंतर मारुतरावजी वंजारे साहेब, व्यवहारी गुरुजी श्रीराम अंभोरे,
सुरेश धनवे, ही सारी जी मंडळी आहे आमच्या मिटिंगा होत होत्या आणि या ठिकाणावरून आम्ही मोर्चांचे ताफे घेऊन तिथे नागपूरला अधिवेशनावर सामील होत होतो. त्या लाखोच्या मोर्चामध्ये आम्ही तरुण असताना, म्हणजे 40च्या उंबरठ्यावर, तर त्यावेळेच्या तरुण असताना बाबुरावजी मळवी आम्हाला समोर करत होते. आम्ही त्यांच्यामुळे घडत गेलेलो आहोत. मग मनोहर जोशी, सुधाकरराव नाईक, भोसले असे अनेक मुख्यमंत्र्याच्या स्टेजवर, अधिवेशनात आणि मोर्चा समोरही आम्हाला ते बोलण्यासाठी समोर करत होते आणि आम्ही पोट तिडकीनं बोलत होतो. आमचे विचार त्या ठिकाणी मांडत होतो. ही आमचं नेतृत्व एवढं म्हणजे चौकस होतं बाबुरावजी मळवींचं की ते सर्वसमावेशक होतं, सर्वांना घेऊन, सर्व जमातींना घेऊन चालणारं होतं. आणि त्याच्यामुळे संपूर्ण समाज, या देशातला संपूर्ण समाज, महाराष्ट्रातल्या सर्व जमाती बाबुराव मळवींच्या नेतृत्वाखाली एकवटलेला आम्ही पाहिलेला आहे. लाखोचे अधिवेशन आम्ही पाहिलेले आहे. अनेक दिवसपर्यंत या जिल्ह्याचा मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा सचिव राहिलो आणि आतापर्यंत मी मग नंतर त्याच्या काळामध्ये विदर्भाचा अखिल भारतीय आदिवासी परिषदेचा सचिव म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे. मुख्यमंत्र्याच्या स्टेजवर आम्हाला बोलायची संधी मिळायची. आता अलीकडे मात्र मुख्यमंत्र्याच्या स्टेजवर जाण्यासाठी आम्हाला कोण परमिशन देणार? तिथं बोलण्यासाठी आमचा नंबर कसा लागणार? वंचित निवडणुका तर दूरच राहिल्या. वेगवेगळ्या पक्षाचे धोरण आणि राजकारणात आलेली भांडवलदारी व्यवस्था, ह्या व्यवस्थेत गरीब माणूस, सर्वसामान्य माणूस हा टिकू शकत नाही. अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे राजकारणाची. आणि हे सारं बदलायला पाहिजे म्हणून ह्या संपूर्ण पुस्तकांचा माझा लिहिण्याचा उद्देश आणि ती पुस्तकं मी लिहिली. या आकांतवर एक शेख हिना अनवर, हैदराबाद विद्यापीठाची ही अभ्यासक आहे, MA MPhil सुद्धा झालेली आहे. हिनं या आकांतवर MPhil केलं आणि शेख हिना अनवर यांनी प्रथम मराठी आदिवासी आत्मकथा आकांत एक अध्ययन अनुसंधान पब्लिशर्स अँड डिस्ट्रीब्युटर्स, चमनगंज, कानपूर, उत्तर प्रदेश या ठिकाणचं हे प्रकाशन आहे. आणि हिंदीमध्ये ते याचा अनुवाद केला आणि अनुवादासह जे MPhilचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाचं निरीक्षण या ग्रंथात आलेलं आहे. म्हणजे माझ्या या आकांत पुस्तकाचं हिंदीत अनुवाद होणं हे माझ्यासाठी एक उपलब्धी आहे. त्यानंतर आकांत आत्मकथन एक आकलन, डॉक्टर कुंडलिक चिंदू पारधी या पुस्तकाला डॉक्टर रोंगटे यांची प्रस्तावना आहे. आणि या चिंदू पारधी यांनी MPhil केला आणि माझ्या या निव्वळ आकांतवर MPhil करून हे पुस्तक आकांत आत्मकथन एक आकलन यशोदीप पब्लिकेशन्स पुणे येथून छापण्यात आलेलं आहे. या प्रकाशनानं छापण्यात आलेलं आहे. हे आकांतची उपलब्धी आहे. त्यानंतर माझं हे टाहो पुस्तक आहे. या टाहोच्या 3-4 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि या टाहोवर हे 2009ला नांदेड विद्यापीठात MAच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून त्या ठिकाणी लागलेलं होतं. आणि या टाहोचा अनुवाद आक्रोश या नावाने हिंदी अनुवाद म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती
तोंडाकूर लक्ष्मण पोतन्ना, की त्यांचं शिक्षण MA SC/ST युनिव्हर्सिटी मेडल प्राप्त, MPhil PhD UGC JRF अशा प्रकारचं त्यांचं शिक्षण आहे. ते अनुवाद लेखक आहेत. या आक्रोश या माझ्या टाहूचं अनुवाद करणाऱ्या लेखकांचं. तर त्यांनी आक्रोश हा आदिवासी उपन्यास म्हणून हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. हे पुस्तक अलग प्रकाशन जयपूर राजस्थानमधून छापण्यात आलेलं आहे. त्यानंतर काही पुस्तकांचे संदर्भ देणं मी आवश्यक समजतो, कारण संपादित साहित्य, ज्या साहित्यामध्ये अनेक विचारवंत विद्वान लोकांचे लेख असतात आणि त्याचं संपादक ही डॉक्टर झालेली मंडळी वगैरे यांनी संपादित केलेली अशी बरीच पुस्तकं आपल्याला जिकडे तिकडे दिसून येतात. अनेक साहित्यिकांच्या लेखांचा संग्रह करून. तर भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण यांचे हे पुस्तक आहे. भाषेच्या संबंधात यात वारू सोनवणे, डॉक्टर विनायक तुमराम, माहेश्वरी गावित आणि मी आणि काही माडिया भाषेचे लिहिणारे असे भिल्ल भाषा, माडिया भाषा, गोंडी भाषा अशा वेगवेगळ्या भाषेचं आदिवासीचं आकलन करून या भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण गणेश देवी यांनी जे मोठा एक ग्रंथ काढलेला आहे भाषेच्या संबंधीचा, या दर्जेदार पुस्तकामध्ये माझा देखील भाषेवर लेख समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणून या संपादकीय पुस्तकात मी देखील लेखक म्हणून मी समाविष्ट आहे. दुसरं, शतकातील आदिवासी कविता प्राध्यापक विनायक तुमराम यांच्या पुस्तकामध्ये माझ्या 5 कवितांचा समीक्षा अनेक साहित्यिक त्या ठिकाणी पीतांबर फडाप असतील, सुनील कुंबरे असतील, अनेक साहित्यिकांचं त्याच्यामध्ये आलेलं आहे, वारू सोनवणे वगैरे. तर शतकातील आदिवासी कविता हा देखील संपादित ग्रंथ आहे विनायक तुमरामचा. आणि आम्ही सुद्धा या पुस्तकाचे सर्व मंडळी कवी आहोत. आदिवासी कथा संचयन दिल्ली, रमणिका गुप्ता यांनी काढलेल्या या पुस्तकामध्ये सुनील गायकवाडची सुद्धा या पुस्तकात कथा आहे, माझी कथा आहे, उषा किरण हातरामची कथा आहे. ती वेगवेगळ्या भाषेत, हिंदी भाषेत आणि आदिवासी भाषेत अशा त्या या आदिवासी कथा संचयन दिल्ली, रमणिका गुप्ता यांनी काढलेल्या या कथा संग्रहामध्ये सुद्धा लेखक म्हणून माझा समावेश आहे. दुसरं एक महत्त्वाचं पुस्तक संपादित साहित्यामध्ये मराठी साहित्य स्वरूप आणि समीक्षा, हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर जयद्रथ जाधव आणि डॉक्टर भरत देशमुख यांनी हे पुस्तक संपादित केलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये आदिवासी जीवन आणि कादंबरी यावर मी अनेक कादंबऱ्याचा परामर्श घेऊन प्रकाश टाकलेला आहे. तसं कथा आणि कादंबऱ्याच्या पुस्तकाच्या संबंधाने डॉक्टर विनायक तुमरामचं ते समीक्षात्मक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ते पुस्तक फार महत्त्वाचं आहे. सविस्तर आढावा त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. माहेश्वरी गावित यांनी सुद्धा पुस्तकांच्या समीक्षेचं पुस्तक काढलेलं आहे. ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. आदिवासी समाज, संस्कृती आणि साहित्य हे प्राध्यापक डॉक्टर अनमोलवाड यांचं जो आदिवासी समाज, संस्कृती आणि साहित्य विद्यापीठाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये
आदिवासी साहित्यातील अस्मिता व विद्रोह हा माझा अतिशय महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी या पुस्तकात लेख समाविष्ट झालेला आहे. विद्रोह मी आतापर्यंत 50-60 पुस्तकाच्या समीक्षा लिहिल्या. त्यात आंबेडकरी साहित्यिकांच्याही समीक्षा आहेत. डॉक्टर विनायक तुमराम, माधव सरकुंडे यांचे कविता संग्रह, असे अनेक लेखक, आंबेडकरी लेखक यांच्या प्रशांत वंजारे असतील, विनोद बुरबुरे असतील, अनेक आंबेडकरी लेखक अशा 50 पुस्तकांच्या समीक्षा सम्राट पेपर, वृत्तपत्र आणि लोकशाही वार्ता, सकाळ अशा वेगवेगळ्या वृत्तपत्राला आणि मासिकाला ह्या माझ्या समीक्षा आलेल्या आहेत. विरासत की आदिवासी गोंडी कहानियाँ हे देखील एक संपादित पुस्तक आहे. सुरेंद्र सीताराम याच्यामध्ये माझी भाकर कथा ही समाविष्ट झाल्यामुळे मी सुद्धा आदिवासी संपादित केलेल्या पुस्तकात जे काही लेखक आहेत त्याच्यामध्ये माझा समावेश आहे. एक समीक्षा निर्मूला पुतुल आणि वारू सोनोने की आदिवासी कविता आहे. तुलनात्मक अभ्यास प्राध्यापक डॉक्टर विनायक तुमराम यांच्या या पुस्तकावर मी समीक्षा केलेली आहे. आणि डॉक्टर विनायक तुमराम यांचा जो निसर्ग धर्म आहे तो त्याने मला समीक्षेसाठी पाठवला. त्याची समीक्षा सुद्धा मी केलेली आहे. समीक्षेच्या क्षेत्रामध्ये मी प्रयत्न केलेला आहे. माझ्या परीने जे काही करता येईल ते 50 पुस्तकांच्या समीक्षा मी लिहिलेल्या आहेत. माझा आदिवासी साहित्य शोध आणि समीक्षा हा जो ग्रंथ प्रकाशित झालेला आहे त्यामध्ये टाहारा वगैरे, शंकर बळी अशा जे काही लेखक आहेत त्यांच्या समीक्षा त्या या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत. बंधूंनो, ही संपूर्ण चळवळ आपल्याला घेऊन समोर जायचं आहे आणि या चळवळीला आपल्याला सुरुंग लावायचा आहे. माझी सुरुंग ही काबाळ एक कविता मुद्दाम या ठिकाणी मी सादर करतो. काबाळ कष्ट करणाऱ्यांच्या छात्याच्या भात्यात लोकशाहीचे श्वास का भरल्या जात नाही. काबाळ कष्ट करणाऱ्यांच्या छात्याच्या भात्यात लोकशाहीचे श्वास का भरल्या जात नाहीत. हाल अपेष्टेत जीवन जगणाऱ्यांचा पाळा कधी वाचल्या का जात नाही. अरे कोण तुम्ही, अरे कोण तुम्ही शोषण करणारे, माणसा माणसात भेद करणारे. ह्या असमानतेच्या दरीमध्ये जी ही वंचित झालेली माणसं जगतात त्यांना, या जगणाऱ्या माणसांना या देशाच्या लोकशाहीचे श्वास मिळाले पाहिजे. संविधानावरची समता, बंधुत्व, स्वातंत्र्य हे त्यांना प्राप्त झालं पाहिजे. असमानतेच्या दरीत पेटतो आम्ही काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन. काट्या कुपाट्यावरचे आमचे संसार तरी तुम्ही समजत का नाही. आता समतेसाठी युद्ध करावेच लागणार आणि प्रत्येक तुरुंगासोबत उद्ध्वस्त व्हावे लागणार. आता समतेसाठी युद्ध करावेच लागणार आणि प्रत्येक तुरुंगासोबत उद्ध्वस्त व्हावे लागणार. हे रानात आपल्याला आपल्या हक्कासाठी पेटवावे लागणार आहे. मित्रहो, माझे 2 कविता संग्रह आहेत. त्याच्यातील या दुसऱ्या कविता संग्रहातील कविता मी युद्ध पुकारले ही कविता त्याआधी उद्ध्वस्तेच्या ढिगाऱ्यावर ही कविता. उद्ध्वस्तेच्या ढिगाऱ्यावर पेटतात आमची माणसं.
उद्ध्वस्तेच्या ढिगाऱ्यावर पेटतात आमची माणसं, त्यांच्या राखेतून उगवत राहते ही दुनिया. ही पृथ्वी कोणाच्या हातावर आहे, तर ही श्रम करणाऱ्यांच्या तळहातावर तरली आहे. अण्णाभाऊ साठे आपल्याला सांगून गेले. उद्ध्वस्तेच्या ढिगाऱ्यावर पेटतात घामाची माणसं, त्यांच्या राखेतून उगवत राहते ही दुनिया. एवढे त्यांचे महत्व, पण शोषित होऊन जगतात जीवनभर. या माणसांचं मूल्य झालं पाहिजे. माझा बाप खंती खोदत होता, माझी आई कष्ट करत होती, मोल मजुरी करून त्यांच्या याच्यावर वाढलेली ही आपली सुशिक्षित पिढी. पण त्या माणसांचं मोल आपल्या काळजात, त्या मुलाच्या काळजात किती भरलेलं आहे, हे मोल या समाजातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की ही माणसं किती महान आहेत. या सृष्टीला जोपासणारी ही मूळ निवासी माणसं, पृथ्वीच्या पोटातून राबणाऱ्या हातांना वगळा कळेल ही पृथ्वी कोणाच्या हातावर उभी आहे. तरी ते वंचितांचे वारसदार, तरी त्यांना ते वंचित आहेत म्हणून आपण समजतो. दररोज उगवता सूर्य सोबतीला घेऊन प्रत्येक पावला पावलानं हे काळं रान तुझ्याच कष्टानं फुलतं, तरी तुझी अवहेलना कशी. रात्रंदिवस शेतात काम करणारी ही माणसं, यांची अवहेलना कशी, हा प्रश्न समोर येतो. आता इथली माणुसकी पेटली पाहिजे, आता इथली माणुसकी पेटली पाहिजे आणि माणसातला माणूस कळला पाहिजे. आता इथली माणुसकी पेटली पाहिजे आणि माणसातला माणूस कळला पाहिजे. या मी युद्ध पुकारले हा जो कविता संग्रह आहे, सुनील गायकवाड, प्रभू राजगडकर, वारू सोनोने, माहेश्वरी गावित, पुष्पा गावित यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा मी युद्ध पुकारले हा माझा कविता संग्रह त्यांनी मी त्या ठिकाणी तब्येतीमुळे उपस्थित नसतानाही प्रकाशित केला. ही जिव्हाळ्याची माणसं, मी युद्ध पुकारले ही कविता बघू. शब्दांचे शस्त्र घेऊन मी जातो सामाजिकतेच्या दुनियेत, शब्दांचे शस्त्र घेऊन मी जातो सामाजिकतेच्या दुनियेत. शब्द युद्धासाठीच तयार होतात आणि सपासप वार करतात या प्रस्थापितावर. शब्द युद्धासाठीच तयार होतात आणि सपासप वार करतात या षंड प्रस्थापितावर. रक्तबंबाळ होते ही युद्धभूमी, रक्तबंबाळ होते ही युद्धभूमी. मी बदला घेण्यासाठी तयार होतो, हजारदा गुलाम करून सोडणाऱ्या या हरामखोर प्रवृत्तीवर. माझ्या हातात राहत नाही संयमाचा बांध. मी काय करू, माझ्या सकट भाऊबंदकीच्या बर्बादीचा हिशोब मागतो, सरळ सरळ वार करून, सरळ सरळ वार करून. मला द्रोही समजून ते साकळ दंडाने जखडून टाकू पाहतात लोखंडी पिंजऱ्यात, परंतु माझ्यात आता हा तुरुंगात उकडून फेकण्याची हिम्मत आली. मी आता युद्ध पुकारले, मागे हटणार नाही. मी आता युद्ध पुकारले, मागे हटणार नाही. वंचित माणसांच्या, मूळ निवासींच्या, आदिवासींच्या ह्या कविता व्यथा नाही डबडबलेल्या, हक्कासाठी लढणाऱ्या, झुंजणाऱ्या, मैदानात उतरणाऱ्या, विद्रोह करणाऱ्या, आगीसारख्या विस्तवासारख्या पेटलेल्या. ही आग आमच्या हृदयात जळते आहे. या देशातलं स्वातंत्र्य आम्हाला मिळायला हवं, यासाठी ही सारी तडफड आहे. आणि या संपूर्ण उद्देशाने मी ही सारी पुस्तके लिहून काढलेली आहे. ज्या अनेक समस्या आदिवासींच्या दृष्टीने आज आपल्याला भेडसावत आहेत, ह्या समस्येची सोडवणूक तुम्हा आम्हाला करायची आहे. कारण साहित्यिक हा कार्यकर्ता असला पाहिजे.
नव्हे, ती आपल्या आदिवासी समाजातील साहित्यिकांची निकड आहे. साहित्य लिहित असतानाही निस्वार्थीपणे लढ्याची आवश्यकता आहे. दुसरी बाब अशी की हा लढा उभा करत असताना हा संघर्ष हा प्रामाणिकपणे पेटला पाहिजे. कारण अवतीभोवतीचं जे जग आहे ते इथल्या वंचित माणसावरती टपून आहे, त्याचा फायदा घेण्यासाठी टपलेला आहे. आणि म्हणून आपली जर शिकार होऊ द्यायची नसेल तर साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते हे निस्वार्थ भावनेने समोर आले पाहिजे. आपल्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं. बिरसा मुंडा, श्यामादादा कोलाम, तंट्या भिल, बापूराव षडमाके, राघोजी भांगरा, संग्राम शाह, रघुनाथ शाह, 1857चं बंड हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा 1857चा संग्राम जर कोणी खेळला असेल, तंट्या भिल, बापूराव षडमाके, संग्राम शाह, रघुनाथ शाह, राघोजी भांगरा यांच्या क्रांतीला आठवल्यानंतर आपल्या अंगावरती काटा उभा राहतो की ज्यांनी आपल्या समाजासाठी प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. श्यामादादा कोलाम, विदर्भाचे ज्यांना रॉबिनहूड म्हटलं जातं, ते श्यामादादा कोलाम माझ्या घरी 3-3 महिने राहिले आहे. माझी पत्नी सुनंदा मडावी आणि मी श्यामादादा कोलामची सेवा केलेली आहे. त्यांचा अंत्यविधी आम्ही केलेला आहे, त्यांची सेवा केलेली आहे. श्यामादादाचा मृत्यू एका चावडीत, कोलाम चावडी समाज मंदिरात झाला. त्यांच्या मृत्यूनंतर एक कवडी सुद्धा शिल्लक नव्हती किंवा राहायला घर सुद्धा शिल्लक नव्हतं. या श्यामादादांनी निजामशाहच्या विरोधात फौज तयार केली, अन्याय अत्याचाराच्या विरोधात फौज तयार केली. ज्या श्यामादादांनी गरिबाचं ताईत होऊन, त्यांचं लेकरू होऊन त्यांना जोपासलं, त्यासाठी वनवास पुकारला. जे श्यामादादावर खुनाचा खोटा आळा आल्यानंतर ते वनवासात जायला निघाले, वनवासात हा शब्द मी वापरत नाही, जंगलात जायला निघाले. जंगलात जात असताना आपल्या आईकडून त्यांनी एक वचन घेतलं की आई, मी जंगलात जात आहो, पण माझी पत्नी माझ्या माघारी विधवेसारखी जगू नये आणि म्हणून माझ्या पत्नीचं तू दुसऱ्यासोबत लग्न लावून दे, तू मला वचन दे, असं सांगून स्त्रियांची जोपासना करणारा श्यामादादा कोलाम जो जंगलात बंदुकीच्या टोकावर समता मागण्यासाठी उभा झाला, ती क्रांती ज्यांनी केली त्यांचा अंत्यविधी माझे मोठे भाऊ दादासाहेब मडावी आणि आम्हाला करण्याची संधी प्राप्त झाली. 3-3 महिने ते आम्हाला मुलं म्हणून ते आमच्या घरी राहिले. त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या श्यामादादा सारख्या क्रांतीवीरासोबत लाभली. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. क्रांतीसाठी, समाज परिवर्तनासाठी, समाज जोपासण्यासाठी मृत्यू तळहातावर घेणारी ही माणसं, त्यांचा आदर्श घेऊन या क्रांतीच्या ठिणग्या फार मोठ्या ठिणग्या आहेत. संग्रामशाह, रघुनाथशाह तोफेच्या तोंडावर देण्यात आले. आता तोफेचा मारा हा 25 किलोमीटर पर्यंत असतो आणि त्या तोफेच्या त्या ठिकाणी शहीद झाले, चिंदड्या झाल्या की ज्या संग्रामशाह, रघुनाथशाहच्या काळामध्ये सोन्याचे नाणे होते. राणी दुर्गावतीने स्वतःच्या पोटामध्ये खंजीर खुपसून घेतला. स्वाभिमानी गडामंडलाचं जे राज्य होतं, 52 गडाचं एक ऐश्वर्य होतं. अकबराशी तिने लढा दिला. हे लढे सारे आपल्याला खाजा नाईकांचा लढा, तंट्या भिलांचा लढा, हे सारे लढे आम्हाला राघोजी भांगरांचा लढा, जे नाक कापून
पत्र पाठवत होते कलेक्टरला की या सावकाराला आवरा तुम्ही, नाहीतर यांचे गोरगरिबांना ही छळलेली ही सावकारी व्यवस्था, भांडवलदारी व्यवस्था मी बंद केल्याशिवाय राहणार नाही, यांचे नाक कापून तुमच्याकडे मी पाठवीन असे आव्हान करत होते. हे सारं भांगराजी. आणि मृत्यूच्या समयी भांगराजींनी म्हटलं, मला फासावर काय लटकवता, मला बंदुकीने किंवा तलवारीने मारा आणि माझ्या शरीरातून रक्त बाहेर काढा, मला असल्या प्रकारची मृदाळपणाची शिक्षा नको. हा संपूर्ण बलदंड इतिहास आदिवासींचा या देशातल्या कानाकोपऱ्यात पेटलेला, हा चेतलेला इतिहास की ज्याच्यामध्ये आपल्या आदिवासींच्या फार मोठा इतिहास आहे. हा इतिहास मला समजून घ्यावा लागणार आहे. कारण जे माणसं आपला स्वतःचा इतिहास जागवतात तीच माणसं समोर जाऊ शकतात, तीच माणसं नव्याने आपला इतिहास घडवू शकतात. हा एवढा मोठा ऐश्वर्याचा बुलंद इतिहास, या देशातील प्रशासन, स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रशासन व्यवस्था 500-550च्या संस्थानापैकी 200-250 संस्थानं हे आदिवासींच्या ताब्यात होती. आणि ही राज्य व्यवस्था राजा म्हणून, आदिवासींचे राजा म्हणून त्यांनी ही संस्थानं चालवलेली आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात. म्हणून त्यांचे गडकिल्ले आपल्याला सर्वत्र पाहायला दिसतात. जवाहरला मुकणे राजा, जिकडे तिकडे आदिवासींचे गडकिल्ले. नागपूर कोणी बसवलं? नागपूर सारखं शहर फक्त बुलंदशहांनी बसवलेलं आहे. चंद्रपूरला पूर्ण भिंतीचा वेढा आहे. हे सारं राणी हिराईनं तिथं राज्य चालवलं. हे सारं आपण, आपली राज्य व्यवस्था प्रशासनिक होतो आपण, हे सारं आपण समजून घ्यायला पाहिजे. आपली संस्कृती आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये विज्ञान, तत्वज्ञान आणि मानवता हे सामावलेलं आहे. ते त्याच्यातला जो असलपणा आहे तो घेऊन आता आपण समोर गेलं पाहिजे. आदिवासी माणूस हा अंधश्रद्धेपासून दूर राहिला पाहिजे. तो कोणत्याही धर्मवादात पडलेला आपल्याला दिसत नाही. तो कोणालाही लुटताना आपल्याला दिसत नाही. त्याची जी सामाजिक तत्वप्रणाली आहे जगण्याची, ती निसर्गावर अवलंबून असलेली एक, आणि निसर्गाच्या तत्वज्ञानावर अवलंबून, निसर्गाच्या विज्ञानावर अवलंबून असलेली ही प्रणाली डोळसपणे जोपासण्याची जबाबदारी साहित्यिकांची, विचारवंतांची आणि समाजसेवकांची आहे. राजकारणाचा जो पैलू आहे तो अतिशय महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जा तुमच्या कुडांच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायची आहे. आज आम्ही पाहतो जयपाल सिंग मुंडा यांनी लढा दिला झारखंडचा. त्याच्यामुळे झारखंडची जयपाल सिंग मुंडा यांच्यामुळे निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. मित्र हो, जयपाल सिंग मुंडा आणि बाबासाहेब आंबेडकर यांना समोरासमोर करून काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक आपल्यामध्ये भांडणं बाबासाहेब आंबेडकरांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हाला आमच्या क्रांतिकाराबरोबर, विचारवंताबरोबर ह्या अशा प्रकारची जयपाल सिंग मुंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या परिवर्तनाचं एक नाव आहे, ते जगामध्ये पोचलेलं आहे. त्यांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. या संविधानावरती 5वी सूची, 6वी सूची, आयोग, विकासाचा आयोग, राजकारणातलं आरक्षण हे सारे मुद्दे आलेले आहेत. ज्या राजकीय आरक्षणासाठी पुणे करार झाला, महात्मा गांधींच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले आणि जे स्वातंत्र्य मतदारसंघ आणि संयुक्त मतदारसंघ मागत होते, हे त्याच्यातील महात्मा गांधीच्या या उपोषणामुळे फक्त संयुक्त मतदारसंघ मिळाला की जो आदिवासींनाही या राजकीय आरक्षण मागासवर्गीय बरोबर सारखंच आपल्याला
त्यांच्या बरोबरीनं प्राप्त झालेला आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. जयपाल सिंग मुंडा हे आदिवासींचे नेते होते. त्यांनी सुद्धा संविधान करत असताना मूळ निवासीची मागणी केली होती, पण ती मागणी मंजूर झाली नाही, ती का मंजूर झाली नाही याचं सखोल चिंतन व्हायला पाहिजे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात आदिवासींच्या विरोधातलं असूच शकत नाही. परंतु काही अशी मंडळी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 100% त्यांच्या मताप्रमाणे संविधान लिहिता आलं नाही, हे त्यांनीच कबूल केलेलं आहे. ही मूळ निवासीची मागणी भविष्यात मंजूर व्हावी हीच त्यांची इच्छा होती. मित्र, म्हणून जयपाल सिंग मुंडा हे आम्हाला जेवढे प्रिय आहेत तितकेच आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रिय आहेत. कारण या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरी परिवर्तनाची जी लाट आलेली आहे, आम्हाला ह्या सर्व कार्ल मार्क्स असतील, लेनिन असतील, जे कष्टकऱ्यांसाठी झगडणारं नेतृत्व होऊन गेलं, भांडवलशाहीच्या विरोधात ती संघर्ष करणारं हे नेतृत्व गेलं, यांचा सखोल अभ्यास करून आम्हाला पुढं यावं लागणार आहे. आज जंगलामध्ये जी भयानकता निर्माण झालेली आहे, त्यांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहे. मरणारा आदिवासी आणि मरणारा हे आदिवासी भयभीत झालेली आहेत ही जंगलं. तिथे आपल्याला आम्हाला शांतता आणावं लागणार आहे. ती जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. पेसा कायदा आहे, या पेसा कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. पेसा कायद्यानुसार जर त्या गावाला जर अधिकार मिळाले तर त्या गावची आजूबाजूची हजारो एकर जमीन, मग ती फॉरेस्टची पर्यंत ती जमीन त्या पेसा कायद्याच्या अंतर्गत त्या आदिवासीच्या ताब्यात येते आणि ते फॉरेस्ट प्रोड्यूस त्याच्यावर आदिवासींचा हक्क प्रस्थापित करता येतो. त्या भागातील कर्मचाऱ्यांना त्या आदिवासी म्हणून त्यांना लावता येतं, हक्कानं ते लावता येतं. हे पेसा कायदा 5वी सूची 6वी सूची ह्या आदिवासींच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे, हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. परंतु 6व्या सूचीची आणि 5व्या सूचीची अंमलबजावणी होत असताना आम्हाला दिसून येत नाही. जागतिकीकरणाच्या नावावरती, विकासाच्या नावावरती, खाजगीकरणाच्या नावावरती, आधुनिकीकरणाच्या नावावरती मोठमोठ्या कंपन्या जंगलात येऊन घुसू पाहत आहेत. त्याच्यापूर्वी डंकेल करार आला होता, त्याच्यानंतर गॅट करार आला. याचे वाईट परिणाम पाहून आपल्या देशामध्ये त्याचा विरोध करण्यात आला. ह्या कंपन्या आज जंगलामध्ये घुसू पाहत आहेत, कारण लाखो रुपयाची संपत्ती ही जंगलामध्ये दडलेली आहे. लाखो रुपयाचं खनिज, लाखो रुपयाची सागवानाची लाकडं, सिमेंट, कोळसा, हे सारं जंगलामध्ये, सोनं, हे सर्व जंगलामध्ये दडलेलं आहे. परंतु हे आदिवासीच्या वाट्याला नाही. तिथे राहणारी आदिवासीची माणसं ही उपऱ्यासारखी राहतात. तिथे संघर्ष पेटलेला आहे. त्यांना पुनर्वसनाच्या नावाखाली हकलून देण्यात येतं, गोळीबार होतं. अशी भयान परिस्थिती जिकडे तिकडे आदिवासींच्या बाबतीत होत असलेली आपल्याला दिसून येतं. आम्ही बिरसा मुंडाचा लढा समजून घ्यायला पाहिजे. बिरसा मुंडांनी इंग्रजांच्या त्या जमिनीच्या कायद्याच्या विरोधात जो संघर्ष पेटवला होता, जल जंगल जमिनीचा जो संघर्ष होता, तो संघर्ष लहानसा संघर्ष नव्हता, तो संपूर्ण स्वातंत्र्याचा तो उलगुलान होता. आणि या लढ्यातून हजारो लोक, डोंबारीच्या हत्याकांडामध्ये तर हजारो लोक मृत्यू पावलीत. या लढ्यातून त्या इंग्रजांना भाग पडलं. हे आदिवासींच्या जमिनी आदिवासींना द्यायच्या, नवीन जिल्हे निर्माण झाले, आदिवासींना जमीन द्यायच्या आणि त्या जमीन गैर आदिवासींना विकत घेता येणार नाही, अशा प्रकारचा कायदा इंग्रजांना त्यावेळेस करावा लागला. म्हणून
5वी सूची आणि 6वी सूची हे आदिवासींच्या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने जाहीरनामा आहे, याचा आपण अट्टहास करायला पाहिजे. वन कायदा आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही, वनात राहणारी माणसं हाकलून देण्यात येतात. या संबंधाने आपण पाठपुरावा करावा पाहिजे. नाशिक ठाणे भागातून जो कम्युनिस्टांचा फार मोठा मोर्चा निघाला होता जमिनीच्या साठी, तो पैदल चाललेला मोर्चा गादला, त्यांच्या पायाला फोड आली होती, परंतु त्यानंतर त्या मोर्चाचं काय झालं काही कळायला मार्ग नाही. म्हणून ह्या ज्या मागण्या आहे ह्या आपल्याला सोडता येणार नाही. ह्या मागण्यांचा पाठपुरावा कार्यकर्त्यांना पोटतिडकीनं निस्वार्थीपणे करत राहावं लागणार आहे. जंगलच्या संपत्तीचा हिस्सा जंगलात राहणाऱ्या माणसांना द्यावयाच पाहिजे, परंतु त्यांचा वाळल्या काळीवरही अधिकार नाही. अशा प्रकारची या जंगलाच्या सहवासात राहणारी माणसं आपल्याला दिसून येतात. मूळ निवासीची व्याख्या जी जयपाल सिंग मुंडांची हे ध्येय धोरण होतं, यासाठी ते लढले संविधान तयार करत असताना. त्यासाठी तुम्हा आम्हाला मूळ निवासीची व्याख्या संविधानावर येण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या आदिवासींनी कोणालाही लुटलं नाही, त्याच आदिवासींची मात्र त्यांच्या हक्काची, संविधानावरील हक्काची प्रचंड लूट झालेली आपल्याला दिसून येतं. ही लूट आता आपल्याला थांबवावं लागणार आहे. 6 जुलैचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे, त्या निकालाची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. हा काय प्रकार आहे? जर संविधानावरतीच्या सवलती या देशामध्ये जर लुटल्या जात असेल तर याला काय म्हणा? आणि अशा प्रकारचा जो छळ होतो आहे, जे शोषण होतो आहे, ते फक्त आदिवासीच होत असलेलं मोठ्या प्रमाणात आम्हाला दिसून येतं. अशी अवस्था का निर्माण झाली याच्यासाठी आम्ही सुद्धा जबाबदार आहोत. आमच्या राजकारणात असलेली माणसं जोपर्यंत लढा उभारण्याची निस्वार्थीपणाची, आम्हाला वेगळ्या पद्धतीनं पोटतिडकीनं आम्हाला राजकारण करावं लागणार. गोविंदराव बुचके आमदार होऊन गेले, निस्वार्थ, काही कमावलं नाही, पण समाजाची निस्वार्थपणे वागून जरी त्यांनी पैसा कमावला नसेल, परंतु एक चळवळीचं नेतृत्व देऊन अशी माणसं, निस्वार्थपणे वागणारी राजकारणातली माणसं समोर यायला पाहिजे. आणि बाणेदारपणाने, बेधडकपणाने ती लढवयाची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे. कारण आदिवासी राजकारण हा एक चिंतनाचा विषय झालेला आहे. डाखोरेजी यांनी अनेक पोस्ट टाकले या राजकारणाच्या विषयीच्या. मी त्यांच्या त्या पोस्टवरून जुळत गेलो. त्या पोस्टमध्ये डाखोरेजींनी आदिवासींचा लढाऊपणा आणि निस्वार्थीपणा समोर आला पाहिजे, ही पोटतिडक. पण हे राजकारण आता बदलणार कसं? कारण सच्चा समाजसेवक सर्वसामान्य परिस्थितीला तोपर्यंत त्या ठिकाणपर्यंत जाण्यासाठी तो आर्थिक विवंचनेत असलेला आज निवडणुकीच्या समोर जाऊ शकत नाही. अशा प्रकारची, कारण हे पैशाचं राजकारण झालेलं आहे, भांडवलदारी व्यवस्थेचं राजकारण झालेलं आहे. सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये आग पेटलेली असूनही हे राजकारण हस्तगत करता येत नाही आणि तिथे गेल्यानंतर प्रामाणिकपणे लढता येत नाही. वेगवेगळ्या पक्ष हे बोगस आदिवासींचा कैवार घेताना दिसतात, आम्हाला आमच्या बाजूने लढताना दिसत नाही. ही न्यायाची भूमिका नाही. राजकारणात संविधानाचं रक्षण करणारी भूमिका, मग ही कोणत्याही पक्षातली माणसं असो, ती आदिवासी असोत की गैर आदिवासी असोत, ही सारीच माणसं या देशातली वंचित माणसं, वंचित नसलेली माणसं सुद्धा ही जोपासायची आहे आपल्याला संविधानावरती. परंतु ते तसं होत असताना आपल्याला दिसत नाही. चुकीच्या पद्धतीनं संविधानावर ज्या माणसावर अन्याय होतो त्या माणसाच्या बाजूनं उभं राहण्याऐवजी वेगवेगळ्या पक्षाचे खासदार त्यांच्या विरोधात उभं होऊन त्या ठिकाणी बोगस लोकांची मागणी करीत असताना आम्हाला दिसून येतात. परंतु संविधानामध्ये जे काही आदिवासी कोणाला म्हणावं याची जी तरतूद करण्यात आलेली आहे
त्याच्यामुळे ही अडकाठी निर्माण ती अशा लोकांना झालेली आहे, हे देखील ते समजून घेण्यास तयार नाही. संविधानाचं कलम 342 याच्यानुसार संसदच हे आदिवासी कोणाला म्हणावं हे ठरवू शकते. केवळ पंतप्रधान किंवा राष्ट्रपती हे ठरवू शकत नाही. केवळ संसद ही बहुमतानं ते कोणाला म्हणावं हे ठरवू शकते. आणि दुसरी गोष्ट 244 आर्टिकल ख 1 या कलमानावे आदिवासी कोणाला म्हणावं ही जी कमिटी आहे आदिवासीची ॲडव्हायझरी ट्रायबल कमिटी ही ठरवू शकते. तिच्या निर्णयाशिवाय कोणालाही आदिवासी संबोधता येणार नाही. अशा प्रकारे आदिवासींच्या या आरक्षणाचं कवच या संविधानामध्ये घालून दिलेलं आहे, परंतु त्याचा सुद्धा विचार करण्यात येत नाही. आणि बोगसांच्या बाजूने वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या पक्षातली माणसं उभी झालेली दिसतात आणि आमचे राजकीय प्रतिनिधी या वेगवेगळ्या पक्षांच्या दडपणाखाली तिथे आपला आवाज उठवत असलेला दिसत नाही. किंवा बोगसांनी ज्या नोकऱ्या आमच्या बळकावल्या तेव्हा महाराष्ट्रात लाखोन बळकावलेल्याची संख्या आहे, परंतु इथल्या विधानसभेमध्ये आमचे आदिवासी आक्रमक होताना प्रतिनिधी, आमचे आमदार प्रतिनिधी आक्रमक होताना दिसत नाहीत. म्हणून आदिवासीचे राजकारण हे निस्वार्थी लढाऊ कसं तयार होईल हा चिंतेचा विषय आहे. हा राजकारणाचा विषय देखील हा साहित्याचा फार मोठा गंभीर विषय आहे. कारण राजकारणातून हे विकासाचे सारे संदर्भ जुळून येतात. राजकारण सशक्त असल्याशिवाय त्याला प्रशासनातील फायदे मिळणार नाहीत आणि आदिवासीचा विकास होणार नाही, हे तेवढंच खरे आहे. आणि म्हणून लढाऊ प्रतिनिधी कसे तयार होतील, हे लढाऊ प्रतिनिधी होण्यासाठी लढाऊ समाज निर्माण आधी व्हावा लागेल आणि तशा प्रकारचं वातावरण तुम्हा आम्हाला तयार करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, तरच आपण या साऱ्या याच्यातून सुटू शकू. शेवटी मी एक संविधानाचा धागा पकडून या संविधानावरती जे आपले हक्क आहेत त्या संविधानावरच्या त्या हक्कासाठी लढ्याची भूमिका संपूर्ण देशामध्ये आदिवासींनी घेण्याचं कर्तव्य बजावलं पाहिजे. संविधानानं आम्हाला स्वाभिमान शिकवला. संविधान हे जगण्याचे भान शिकवते. संविधान हे अस्मिता, अस्तित्व, निर्भयता, सहिष्णुता, संस्कृतीची उदारता, सत्य, अहिंसा आणि त्यांचे अधिकार बहाल करणार आहे. मित्र हो, तुमची गुलामगिरी तुम्हीच नष्ट केली पाहिजे. स्वाभिमानाचा बळी देऊन कलंकमय जीवन जगणे हे काही खरं नाही. तुमचा स्वाभिमान कुणीही विकत घेणार नाही याची खबरदारी घेऊन अशा प्रकारचे तुम्हा मला लढे लढावे लागणार आहेत. त्यासाठी सावधानतेची आदिवासींना भूमिका घेणे अतिशय आवश्यक आहे. खरा आदिवासी समाज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपले जे आयोग आहे त्या आयोगाला आपल्याला सशक्त करावं लागणार आहे. जनजाती सल्लागार परिषद आहे ही सुद्धा सशक्त असली पाहिजे, सावध असली पाहिजे. प्रेत्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे हरामखोर जिकडे तिकडे दिसून येत आहेत, त्यामुळे आदिवासींचं शोषण जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यांचं स्वातंत्र्य लुटल्या गेलेलं आहे. कुपोषणाचं तांडव आपल्याला दिसून येतं. आपला निधी वेगळ्या योजनेसाठी वळता करण्यात येतो. आपल्या शैक्षणिक अवस्थेची परिस्थिती गंभीर झालेली आहे. विद्यार्थ्यांना डीबीटी लावण्यात आलेला आहे. त्यामुळे वस्तीगावात राहून शिकणारी पोरं ते कुठेतरी त्यांना एक चांगला एक आधार होता, परंतु त्यांना डीबीटी लावून
जरी त्यांना पैसे देण्यात आले असेल तरी परंतु त्या पैशाला वळण लागणार नाही आणि मग आमची ही पोरं अशिक्षित राहतील अशा प्रकारचा धोका निर्माण झालेला आहे। समाज कल्याण विभागात ही डीबीटी लावण्यात आली नाही मागासवर्गीय विभागात, परंतु आदिवासींच्या मुलांना शिक्षणापासून यामुळे वंचित होताना आम्हाला जिकडे तिकडे दिसून येत आहे। आणि म्हणून आम्ही या संविधानाच्या नुसार आम्ही लढा दिला पाहिजे। आर्टिकल 15(4), आर्टिकल 16(4), आर्टिकल 19(5) आदिवासींना संपत्तीचा अधिकार, आर्टिकल 29 संस्कृती व शैक्षणिक अधिकार, आर्टिकल 46 शैक्षणिक आर्थिक अन्याय दूर करण्याचा अधिकार, हे सारं आपण आपलं भारतीय संविधान समजून घेऊन लढ्याची भूमिका घेतली पाहिजे। साहित्यिकांनी केवळ साहित्य न लिहिता आपली संस्कृती, आपले न्याय हक्क हे कृतीतून जोपासण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून पुढे आलं पाहिजे। आणि त्यासाठी मी हे संपूर्ण माझं जे साहित्य आहे ते सामाजिक उद्दिष्टानं एक कार्यकर्ता म्हणून मी जगलो आणि तशा प्रकारचं मी साहित्य लिहिलं। त्याच्यामुळे अनेकांनी नांदेड, पुणे, औरंगाबाद या विद्यापीठात ते माझी पुस्तकं अभ्यासाला लागली आणि अनेकांनी PhD आणि MPhil केलेलं आहे। हे यश केवळ माझं नाही तर ही समाज व्यवस्थेतले जे मानवी विचार आहे, जी मानवता आहे ती मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी संघर्ष केला आहे। मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली डाकुरे आणि त्यांच्या सहकारी मित्रांचे मी धन्यवाद मानतो। आणि आपला हा जो स्नेह आहे, साहित्यिकांचा जो तापा आहे, आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गटतटाचे वाद हे यायला नकोत। आपण एकमेकांनी विशाल अंतःकरणाने एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे समानतेच्या पातळीवरती। कारण लिहिणारा साहित्यिक हा मोठ्या उद्देशाने लेखणी हातात घेतो, ती लेखणी आपली तेवत राहिली पाहिजे आणि आपल्यातले जे गटतट आहे, लहान मोठा समजण्याची जी वृत्ती आहे त्याला आपण मुठमाती दिली पाहिजे। सुरेश धनवे सारखा एक गझलकार आज समोर आलेला आहे। हा सुरेश धनवेच्या गझलेचे शब्द अखिल मराठी साहित्य गुंजावे एवढी ताकद त्याच्या गझलेमध्ये आहे। नवीन नवीन साहित्यिक आपले नवे अस्त्र शस्त्र घेऊन समोर येत आहे। डाकुरे सारखी कविता मराठी साहित्य संमेलनात एखादा सूर त्या अशा प्रकारचं त्यांच्या कविता मी ऐकल्या आणि